आता आपण आहोत महाराष्ट्राच्या एक्स्ट्रीम वेस्ट साइडला बाईक पॅकिंग स्टाईलने करतोय. गणपती बाप्पा. हा साधारण 1.5 तासाचा ट्रेक आहे. नाही, किलोमीटर. तोफा सापडलेल्या आहेत, पाण्याच्या टाक्या सापडलेल्या आहेत. 1000 किलोमीटर का राइड स्टार्ट करने वाली है. नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं एका जबरदस्त अशा धमाकेदार सायकलिंगच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, आज मी चाललोय ऐरोली ते बोईसर. तो हा जो प्रवास आहे ऐरोली ते बोईसर तो 110 किलोमीटरचा आहे. माझ्या बरोबर राहा शेवटपर्यंत. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा. लाईक केलं तरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि माझी तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की माझे प्रत्येक व्हिडिओ नॉन सायकलिस्ट व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट करा, म्हणजे आपल्याला सायकलिंगची प्रेरणा वाढवायला अजून मदत होईल. सो कमॉन, आता आपल्या चॅनलला तुमचा खतरनाक सपोर्ट पाहिजे भावांनो. जे लोक सायकलिंग करत नाहीत त्यांना आपले व्हिडिओ पाठवा. सो गुड मॉर्निंग मीरा मॅडम, हाऊ आर यू? गुड सर, गुड मॉर्निंग. आता आपण कुठे आहोत आणि काय करायला सुरुवात करतोय? आता आपण आहोत महाराष्ट्राच्या एक्स्ट्रीम वेस्ट साइडला आणि चिंचणी. त्यातनं आपण घिवलीच्या इथे जाणार आहे आणि तिकडनं आपला फ्लॅग ऑफ चालू होणार आहे वेस्ट टू ईस्ट. ही 2 वुमेन ची जी आम्ही राईड करतोय टँडमची, ती एक प्रॅक्टिस राईड करतोय, इयर एंड प्रॅक्टिस राईड. तर खूप सुंदर कन्सेप्ट आहे महाराष्ट्र ट्रॅव्हर्स करायचा. आणि उषा आहे आणि ही बाईक पॅकिंग स्टाईलने करतोय. 1000 किलोमीटर राईड स्टार्टिंग फ्रॉम वेस्ट साईड एंडिंग टुवर्ड्स ईस्ट. आणि आता ही तुम्ही कुठली बॅग लावली, म्हणजे काय म्हणतात या बॅगला? ह्याला म्हणतात सॅडल बॅग म्हणतात याला. हे बाईक पॅकिंग मध्ये फ्रेमवर इक्वली आपल्याला वेट डिस्ट्रीब्यूट करायचंय. सो वी आर जस्ट डिस्ट्रीब्युटिंग अवर थिंग्स दॅट वी नीड फॉर एंटायर एक्सपिडिशन. मेजॉरिटी ऑफ इट, 80% ऑफ द थिंग्स. अच्छा, आता ही पुढची बॅग लावताय तुम्ही? हां, कारण काय सगळं जे टॉयलेटरीज आपल्याला वेट इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचंय ना. बरोबर. हां. आणि ह्याच्यामध्ये शक्यतो न लागणाऱ्या किंवा रात्री लागणाऱ्या गोष्टी मागे खाली आहेत. अच्छा, ह्या बॅगमध्ये? ह्या बॅगमध्ये. ओके. त्याच्यानंतर कपडे किंवा त्यातल्या त्यात मीडियम हलक्या किंवा वेट डिस्ट्रीब्युशन, काही लांब चपला किंवा अजून पंप्स वगैरे ह्याच्यात आहेत. आणि टॉयलेटरीज किंवा पटकन ज्या लागू शकतील, क्रीम्स, जेल्स, त्या सगळ्या वस्तू इथे पुढे. नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण वेस्ट टू ईस्ट महाराष्ट्र अशी एक युनिक बॅकपॅकिंग राईड सुरू करतोय. या राईडमध्ये तुम्हाला टँडम सायकल बघायला मिळेल. आत्ताच तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने मीरा मॅडमने आणि उषा मॅडमने सायकलवर बॅग्स प्रॉपर बांधल्या आणि या बॅग्समध्ये त्यांचं पूर्ण जे पण दिवसभराचं वापराचं सामान आहे ते सगळं सायकलवरच बांधलं. आणि आता ही सायकल ते घेऊन वेस्ट टू ईस्ट महाराष्ट्र अशी एक युनिक सायकल राईड सुरू करणार. माझ्यासाठी हा एक मस्तपैकी गोल्डन चान्स आहे मॅडम बरोबर सायकल चालवण्याचा. मी पहिल्यांदाच चालवतोय त्यांच्याबरोबर सायकल. सो मित्रांनो, हा व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या सायकल प्रेमी आणि नॉन सायकलिस्ट मित्रांबरोबर शेअर करा आणि सायकलचं प्रेम वाढवायला मला मदत करा. नाव ऑल सेट, वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द स्टार्टिंग पॉईंट. सो मंडळी, आपण आता फ्लॅग ऑफच्या दिशेने चाललेलो आहोत. काही वेळातच आपली वेस्ट टू ईस्ट महाराष्ट्राची राईड सुरू होणार आहे. तुम्हाला ह्याचे अपडेट्स मी देत राहणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे बेस्ट विशेस आम्हाला सर्वांना पाहिजे आहेत. सो लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्राचा जो वेस्ट मोस्ट पॉईंट आहे, जो मॅपमध्ये रिसर्च केलं तेव्हा आम्हाला कळलं, तर हे घिवलीच्या पुढे दाखवत होतं. तर म्हणून आम्ही आमच्या हॉटेलच्या स्टेपासून अजून 6-6.5 किलोमीटर आत चाललो आहे. सो दॅट अशी जी राईड आम्ही करतोय किंवा आमच्यानंतर कोणी केली तर करेक्ट वेस्ट मोस्ट पॉईंट महाराष्ट्राचा कळावा म्हणून उलट्या दिशेने चाललेलो होते 6-6.5 किलोमीटर टू गेट द करेक्ट स्टार्ट लाईन ऑन द वेस्ट साईड ऑफ NH. मित्रांनो, तुम्ही आजूबाजूला बघू शकता, आम्ही महाराष्ट्राच्या एकदम टोकाला चाललोय, वेस्ट पॉईंट ऑफ महाराष्ट्र. पण परफेक्शनिस्ट होण्यासाठी एवढी मेहनत करावी लागते. उजव्या बाजूला सगळा समुद्र आहे, पूर्ण मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे आणि आम्ही आता ऑलमोस्ट पोचलोच आहे. बघा, उजव्या बाजूला पूर्ण लँड आहे आणि त्या पुढे समुद्र असेल कुठेतरी. सो वी आर ऑलमोस्ट देअर नाव अँड तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत की आता पुढे काहीच नाही आहे. एकदम लास्ट पॉईंटपर्यंत यायला जवळजवळ 6 किलोमीटर आपण सायकल चालवून आलो आहे. आपल्याला पाहिजे असतं तर आपण
तिकडूनच हॉटेलमधून चालू केली असती, पण तसं न करता आपण इथपर्यंत आलो आहे आणि इथून आपण एकदम परफेक्टली वेस्ट पॉईंट ऑफ महाराष्ट्रावरून राईड चालू करणार आहे. आपल्याबरोबर बोईसर फ्लायर्सचे सायकलिस्ट पण आहेत आपल्याला सपोर्ट करायला या राईडमध्ये स्टार्टिंग पॉईंटला. सो थँक्यू सो मच बोईसर फ्लायर्स, तुमच्या सपोर्टमुळे मस्तपैकी स्टार्ट होणार आहे. तुम्ही सर्व बघू शकता परिसर मंडळी. खरोखर लास्ट पॉईंट वाटतंय. जबरदस्त जबरदस्त. सो समोर जे मंदिर आहे मे बी तिकडून आपण सुरू करणार आहे. येस, तिकडूनच सुरू करणार आहे कारण आपली माणसं तिकडे येऊन उभी राहिली आहेत. आणि मागे तुम्ही बघू शकता आपली टँडम मीरा मॅडम आणि उषा मॅडम. कि इंटरनेशनल हेरिटेज वीक पर डॉक्टर मीरा एंड एनसीसी एथलीट उषा माली जी दोनों टैंडम साइकिलिस्ट है वेस्ट कोस्ट घिवली टू ईस्ट कोस्ट गढ़चिरौली 1000 किलोमीटर का राइड स्टार्ट करने वाली है. हमारे लिए अच्छी बात ये है कि ये राइड इन्होंने यहाँ से स्टार्ट करी है और मैं आप सभी का अभिनंदन करती हूँ कि आप सब इस राइड में इनको चेयरअप करने के लिए यहाँ आए हैं. थैंक यू. ऑल द बेस्ट मैडम, ऑल द बेस्ट आपको. हमने बहुत बार ऐसे एक्सपीडिशंस किए हैं लेकिन इतना बड़ा फ्लैग ऑफ हम लोगों को कहीं नहीं मिला है. सो दिस इज वेरी मेमोरेबल एंड thank you so much for all the love for past 15 days right from mending our bike to our hospitality kal ka ghar ka khana. So thanks so much everyone. पार्वती पते हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा बेलवाडी माते की जय. गणपती बाप्पा. सो मंडळी गुड मॉर्निंग. आपली राईड सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि बोईसर फ्लायर्सने जबरदस्त असा फ्लॅग ऑफ केला आहे आणि इथून पुढे आपली राईड कंटिन्यू राहणार आहे. ब्रेकफास्ट टाइम. बोईसरला आलो आता आणि ब्रेकफास्ट करतोय. वडा भजी कचोरी असं सगळं खातोय. जबरदस्त दुकान आहे आणि हे मस्त तळताय तिकडे आता भज्या बिज्या सगळं आणि एकदम फ्रेश बनवून दिलंय आपल्याला त्यांनी. जबरदस्त. हा साधारण 1.5 तासाचा ट्रेक आहे. नाही किलोमीटर मध्ये आपण सुधागड 10 केला. नाही सुधागड हाईट आपल्याला अंदाजे 1000 मीटरच्या आसपास असेल. अच्छा. आता इकडे 12 प्रामुख्याने काम करते. 2019च्या आसपास त्यांनी काम चालू केलं असेल. कुणी? 12 म्हणून संस्था आहे. ती सुधागडला जी होती ना संस्था तीच इकडे काम करते. अच्छा. आणि जेव्हापासून त्यांनी काम स्टार्ट केलंय तेव्हापासून गडावर तोफा म्हणजे पूर्णपणे धुळीमध्येच मातीमध्ये तो बुजलेला गड होता. तिथं काम केल्यापासून तोफा सापडलेल्या आहेत, पाण्याच्या टाक्या सापडलेल्या आहेत, त्याच्यानंतर दरवाजे सापडलेले आहेत. म्हणजे पूर्ण त्यांनी उत्खनन करत गेले. जसं जसं मातीमध्ये जे काही पुरातन अवशेष होते गडाचे ते सगळे आता उत्खननामध्ये बऱ्यापैकी झालेलं. आणि आता जो गड पाहाल तर तिकडे आपल्याला कमीत कमी पाण्याच्या टाक्यात जे सोर्स आपण पिण्यासाठी यूज करतो लोकार्पण केल्यानंतर बऱ्यापैकी तिथं सज्ज केलेला आहे कडा. बुरुज सापडलेला आपल्याला, एक चोरवाटा आहेत. आणि हा गड प्रामुख्याने एवढा महत्त्वाचा आहे की आता आपण जिथून आलो ते पोलीस चौकी होती ही बेटेगाव ही पहिली छावणी होती इकडे. आणि असे संदर्भ आहेत. म्हणजे इकडून जर वर थांबला तर तुम्हाला इकडे आशिरी दिसतो, टकमक दिसतो, अडसूळ दिसतो. ह्या साईडला तांदूळवाडी आहे, काळदुर्ग आहे, कोहोज आहे. हे सगळे गड किल्ले इथून थांबायचे. हे सगळे त्यांचं आहे वॉच टॉवर होते इकडून. आणि खूप असे रिसोर्सेस आहेत. गड खूप महत्त्वाचा आहे इकडे. इकडून पूर्ण किनारपट्टी क्लिअर दिसते वरून. इव्हन तुमचा वडराईपर्यंत माहीमपर्यंत एकदम क्लिअरली दिसतं. तिकडून जरी काही अतिक्रमण होत असेल किंवा इकडून जरी काय येत असेल व्यापारी मार्ग होता पूर्णपणे आपल्याला ह्या जर वाटेवर गेला ना कमी भुईकोटच म्हणाल तर जकाती पूर्वीचे जकात केंद्र तेच कमीत कमी 30-40 ते जकात केंद्र आहेत प्रत्येक ठिकाणी. आपण ह्या रूटने गेलं की पहिलं पानसाळी कोट येईल, त्याच्यानंतर माहीमचा कोट आहे, सातपाटी कोट आहे, पुढे गेला की दांडीखाडा कोट आहे, केळवा कोट आहे, केळवा जंजिरे आहे, त्याच्यानंतर भवनगड आहे. कंटिन्यू लाईनच आहे. आपण वरई मार्गे निघलो तर मग तिकडे दहिसर आहे, दहिसरचं कोट आहे, धुकटण कोट आहे. आता बऱ्यापैकी सगळीकडे अतिक्रमण चालू आहे. त्यामुळे काही दिवसांनी हे भुईकोट पण नष्ट होते. त्यामुळे संवर्धन खूप करणं गरजेचं आहे. आणि दर रविवारी प्रत्येक गडावर मोहिम होतात. ऑलमोस्ट आता आपण ज्या लाईनीत जिथं आहोत इथून स्टार्टिंग होते गुजरातच्या बॉर्डरपासून सेगवा बल्लाळगड पहिला लागतो, नंतर सेगवा आहे, त्याच्यानंतर आशिरीगड आहे, टकमक आहे, विवळवेडे आहे. विवळवेडे पण अपरिचित गड होता, तो पण आता बऱ्यापैकी लोकांच्या समोर नजरेत येतो आहे. सगळीकडे संवर्धन चालू आहे. आणि मेन म्हणजे मुलं जी कामाला येतात संवर्धनाला दर रविवारी येतात. पुणे
इवन अंकलेश्वर गुजरातवरून पण येतात इकडे दर रविवारी. फक्त काम करतात, 3-4 वाजेपर्यंत गड संवर्धन काम करतात आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपापल्या घरी जातात. ते याच्यामध्ये त्यांना काही कुठला मोबदला वगैरे काही भेटत नाही. कोण काही पैसे, सरकार गव्हर्नमेंट काही पैसे देत नाही. जाण्या येण्याचा खर्च जे काय असेल ते तर स्वतःच करतात आणि त्यांची जी काही सेवा आहे ती फक्त महाराजांपुरतीच असते आणि तोच त्यांचा मोबदला आहे. खूप अशा आपल्याला पुरातन भेटणार आहेत रस्त्यामध्ये. सगळं आपण एक्सप्लोअर करत जायचं आहे आजचा. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण बोईसरच्या वाघोबा घाटात आहोत आणि घाटामध्ये टँडमला चढायला 4-5चा स्पीड मिळतो. टँडम सायकलिंग हे एक एकदम वेगळंच समीकरण आहे. सगळ्या गोष्टी त्याच्या एकदम डिफरंट आहेत नॉर्मल सायकलपेक्षा. सकाळी सुरू केल्यानंतर आतापर्यंत साधारणपणे 30च्या वर किलोमीटर झालेत आणि आता काही वेळाने आम्ही हायवे टच करू. चिलार फाटा तिथून आम्ही राईड घेऊ आणि मग नंतर जवार फाट्यावरून लेफ्ट घेऊ आणि जवारच्या दिशेने निघू. आता चिलार फाट्यापासून राईट मारला आहे आणि जबरदस्त ऊन लागायला सुरुवात झाली आहे. सो इकडून 4-5 किलोमीटर पुढे जाऊन मग आपल्याला जवार फाटा लागेल आणि मग नंतर थोडीशी कदाचित सावली मिळेल. सो आता हा जो फाटा आहे ह्याला जवार फाटा म्हण. इथून आता आपण जवारच्या दिशेने टर्निंग घेतोय. सगळीकडे मस्त चढ लागतोय. 4-5-6चा स्पीड मिळतोय. जीवनाचा आनंद घेत घेत आम्ही सगळे मस्तपैकी सायकलिंग करतोय. जबरदस्त. स्वित्झर्लंडमध्ये कसे जुन्या डेस्कटॉपवर कसे होते ॲज इट इज सेम टू सेम तसे लँडस्केप तुम्हाला पावसाळ्यामध्ये बघायला भेटते. भूपतगड आहे. भूपतगडला आपण मनमोहळी गाव आहे. एवढं सुंदर गाव आहे. ते पूर्ण नेकलेस पॉईंट आहे. नदीचा असा नेकलेससारखा यानं व्ह्यू झालेला आहे तिकडे आणि एवढं एकमेव असं सुंदर असं गाव राहिलं. म्हणजे आता पर्यटन म्हणून जर पालघरला विकसित केला किंवा जवाहरला विकसित केला सांस्कृतिक आणि पर्यटन दृष्ट्या तर खूप भारी, पण जे आहे ते जतन करणं खूप गरजेचं आहे. सो मंडळी नमस्कार. आता आपण आहोत एक छोट्याशा ब्रेकला आणि हायड्रेशन ब्रेक घेतला आपण मस्तपैकी इथे चिंचगड येथे. इथून थोडं पुढे 5 माडमध्ये आपण गणपती मंदिरात दर्शन घ्यायला थांबणार आहे आणि काही फोटो वगैरे काढू तिकडे. सो कसा वाटला तुम्हाला आतापर्यंतचा आपला प्रवास खाली कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. मित्रांनो, आपण आता 5 माड गणेश मंदिराकडे आहोत आणि अतिशय सुंदर असं रंगकाम केलेलं आहे गणपतीच्या मंदिराला. तुम्ही बघू शकता मस्त सजवलंय पूर्ण. मित्रांनो, हेरिटेज वीकसाठी सुरू केलेली ही राईड जबरदस्त जोशामध्ये चालली आहे. आता 5 माडच्या गणपतीला दर्शन घेऊन आलो. खूप सुंदर असं मंदिर बघितलं, मजा आली. बाजूलाच नदी आहे त्याच्या, तिथे पण जाऊन आलो आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आजचा आपला फायनल डेस्टिनेशन जवार असणार आहे आणि त्याच्या आधी आणखीन एका ठिकाणी आपण आदिवासी पाड्यामध्ये थांबणार आहोत. कशी वाटली तुम्हाला आत्तापर्यंतची राईड हे सांगायला मला व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा आणि आपले व्हिडिओ नॉन सायकलिस्टच्या ग्रुपमध्ये टाकायला विसरू नका, जेणेकरून मला सायकलची प्रेरणा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची मदत नक्की मिळेल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला राईड कंटिन्यू करूया. घाटात आहे आता. यो विक्रमगडच्या आदिवासी पाड्यामध्ये आलो. धर्तरी माता मंदिर
ही अशी पिशवी तयार. आणि धर्तरी मातेचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय आमच्या पुढच्या प्रवासात. मन तृप्त झालंय, आता पोट तृप्त करायला जातो. टँडम जाते तिकडे, सगळे लोक कुतूहलाने सगळेजण एकमेकांच्या मागेच चाल. चढाचा स्टिफनेस थोडा थोडा वाढतो. पूर्ण चढच आहे सगळं. घाट रस्त्यात अंधार लवकर होत, अजून चढतोच आहे. लाडक्याचा मुलगा म्हणजे मी भिकल्या वाचतो.